नमस्कार मंडळी, तर मी गीतांजली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हा आहे भाऊबीजचा व्लॉग। तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल भाऊबीजचा व्लॉग आहे। मला माहिती आहे थोडासा उशीर झालेला आहे, पण ठीक आहे तुम्ही समजून घ्या। थोडासा नाही, खरं तर जास्त उशीर झालेला आहे, पण ठीक आहे तुम्ही समजून घ्या प्लीज। तर आज आम्ही पुरी भाजी केलेली, ओंकारला आवडते म्हणून त्याची डिमांड होती खरं तर ही की पुरी भाजी करूयात, आणि म्हणून मी त्याच्यासाठी पुरी भाजी बनवलेली। आणि ओंकार, मी, पिया आम्ही फटाके वाजवत होतो। आणि खरं तर सांगायला गेलं तर आमच्या तिघांचेही ड्रेस एकसारखे झालेले। आम्हाला तिघांनाही माहिती नव्हतं की आम्ही कोणत्या कलर, एकमेकांना माहिती नव्हतं की आम्ही कोणता कलर घेणार आहोत वगैरे। आम्ही ही शॉपिंग एकत्र केलेली नव्हती, पण आमच्या तिघांचे कलरसुद्धा एकसारखेच वाटत होते। तर खूप छान वाटलं। यंदाची भाऊबीज, यंदाची दिवाळी खूप मेमोरेबल होती आमच्यासाठी, कारण आम्ही पहिल्यांदाच शीतल दिदी, सीमाताई, मी, पिया, तनू सर्वजण एकत्र होतो। खरं तर हे शूट आमचं तनू करत होती, त्याच्यामुळे ती या व्हिडिओजमध्ये नव्हती खरं तर आज। म्हणून तिला भाऊबीज, जेव्हा आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करत होतो तेव्हा तिचं स्पेशल फोटोशूट वगैरे केलेलं मी। कारण जेव्हा आम्ही दिवाळीला फटाके वाजवत होतो, जेव्हा आम्ही फोटोशूट केलं तेव्हा जेव्हा ओंकारच्या फ्रेंडने हे फोटोशूट वगैरे पाहिलं, व्हिडिओज पाहिले, तेव्हा ओंकारचा मित्र त्याला बोलत होता की तुमचं फोटोशूट बघून मला असं वाटत होतं की तुम्ही झाराच्या कपड्यांचं प्रमोशन करत आहात म्हणून। मग जेव्हा ओंकारने मला हे सांगितलं की माझा फ्रेंड असं बोलत होता, मला इतकं हसू आलं। म्हटलं यार काय लोक विचार करतात आपल्याबद्दल। म्हणलं ठीक आहे, चलो ठीक आहे, हां चांगला विचार करतात। पण हे काय प्रमोशन वगैरे नव्हतं, आणि त्यातून झाराचं तर नव्हतं। हे अचानकपणेच आमच्या सर्वांचे कपडे एकसारखे झालेले, एकसारखे कलर झालेले। फर्स्ट टाईम असं झालेलं खरं तर। आणि खरंच खूप छान वाटलं, खूप फटाकडे वाजवले। त्यानंतर ओंकार आणि चिनूचं इथं फोटोशूट चाललेलं, व्हिडिओ चाललेले। आणि पियाला फटाकड्यांची खरंच खूप भीती वाटते। कसे काय वाजवत होती यंदा फटाकडे, काय तिलाच माहिती। आणि आर्यनचे फोटो कोणी काढत नव्हतं, व्हिडिओज कोणी काढत नव्हते, म्हणून आर्यनला खूप जास्त राग आलेला, म्हणून अशा पद्धतीचं तोंड करून उभा राहिलेला। त्याला फायनली आम्ही बोलत होतो, अरे आता तरी फोटो काढतो, व्यवस्थित तोंड कर, पण नाही, तो ऐकणार नाही कोणाचं। त्यानंतर इथं ओंकार आणि पियाला डान्सचं खूप भयानक वेळ, तसं दोघांनाच नाही तर आमच्या फॅमिलीमध्ये डान्सचं प्रत्येकाला आहे। हा डान्स करत राहतात आणि खूप छान असा त्यांनी डान्स केलेला आहे। जेव्हा पण येतात एखादा तरी डान्स करूनच जातात, म्हणून एवढा छान त्यांनी आता हा डान्स केलेला आहे। मला हे व्हिडिओसुद्धा अपलोड करावासा वाटला, म्हणून मी हा केलेला आहे। आता त्या दोघांना कसा वाटतोय काय माहिती नाही मला। आणि त्यानंतर आहे भाऊबीजचा दिवस, आणि आम्ही सर्वांनी साडी घातलेली, आणि इथं माझं काय चाललेलं काय मला माहिती नव्हतं। आणि हे मी घराचं शूट केलेलं पूर्णपणे, पण हे अंधारामध्ये असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे। आणि फर्स्ट टाईम असं झालं की आम्ही हे पूर्ण घर डेकोरेट केलेलं। त्यानंतर इतके जास्त फटाकडे वाजवलेले। यंदाची दिवाळी खरं तर वेगळीच होती, खूप वेगळी होती आणि खूप मेमोरेबलसुद्धा होती। आमच्या फॅमिलीमध्ये भाऊ पण खूप जास्त आहेत आणि बहिणीसुद्धा खूप जास्त आहेत। भावांना प्रश्न पडतो रक्षाबंधन, दिवाळी, रक्षाबंधनला, भाऊबीजला काय द्यायचं बहिणींना, पण कधीही पुढचा मागचा विचार करत नाहीत। ते खूप मनसोक्तपणाने जे पण देतात खूप आनंदाने देतात, आणि आम्ही खरं तर हसी मजाक करत त्यांची खूप खेचतो। कोणी 1000 दिले, 500 दिले, 2000 दिले, 3000 दिले, मग फक्त एकमेकांना विचारत होतो, हां तू किती देणार आहे यंदा, तू किती देणार, हां मग चला आता आपली पार्टी भागली, आता चला ही साडी भागली, हा ड्रेस भागला। आमच्या बहिणींचं मात्र हे चालू असतं। आणि इकडं छोट्यांचं सुद्धा ओवाळणं वगैरे चाललेलं। परी, चिनू आणि आर्यनला फटाकड्यांचा इतका नाद भयान की फोटो राहू द्यात, व्हिडिओज राहू द्यात, पण फटाकडे वाजवायच्यात बस। त्याचा एक व्हिडिओ काढायचा होता फटाकडे वाजवताना, त्यासाठी तो इतका हट्ट करत होता, पण कुणी काढला नाही खरं तर। तो लास्टला शेवटी केला आम्ही त्याचा व्हिडिओ, म्हणून त्याचा व्हिडिओ काढला नाही म्हणून त्याने त्याच्या मम्मी पप्पांना फोन करून, माझे फोटोज कुणी काढत नाही, माझे व्हिडिओज कुणी काढत नाही, मी पुन्हा आणि पहिलीच दिवाळी होती की सीमाताईचे, शीतल दिदीच्या मुली, सीमाताईची मुलं पहिल्यांदाच ह्या दिवाळीला इकडे आदरकीला आलेली। चिनू बोलत होता परीला की जरा स्माईल दे, स्माईल करून मला ओवळ असं म्हणायचं होतं, पण तो म्हणत होता वळव, मला वळव। तर अशा पद्धतीने खूप छान भाऊबीज सेलिब्रेट झाली, दिवाळीसुद्धा। आणि सीमाताई आणि मी असंच व्हिडिओ काढत होतो आम्ही, आणि लास्टला आम्ही सर्वांनी फॅमिली मेंबरने मिळून इथे फुलबाजा वाजवला, आणि अशा पद्धतीने आम्ही भाऊबीज दिवाळी सेलिब्रेट केली। थँक्यू, बाय बाय।